अयोध्याकांड। सुनीतन पुलकी नयन भरी बारी, बोले भरतू धीर धरी भारी। प्रभु प्रिय पूज्य पिता सम आपू, कुलगुरु समहित मायन बापू। हे ऐकून भरत पुलकित होऊन आणि डोळ्यात पाणी आणून मोठ्या धीराने म्हणाला, हे तात, तुम्ही आम्हाला पित्याप्रमाणे प्रिय व पूज्य आहात आणि कुलगुरु वसिष्ठ हे माता पित्यांहून अधिक आमचे हित पाहणारे आहेत। कौशिकादी मुनी सचिव समाजू, ज्ञान अंबुनिधी आपुनु आजू। शिशु सेवकू आयसु अनुगामी, जानी मोही सिख देय स्वामी। विश्वामित्र इत्यादी मुनींचा समाज आहे, मंत्र्यांचा समाज आहे आणि आज ज्ञानाचे समुद्र असलेले तुम्ही सुद्धा उपस्थित आहात। हे स्वामी, मला आपला बालक, सेवक आणि आज्ञाधारक समजून योग्य सल्ला द्या। एही समाज थल भूजब राऊर, मौन मलिन मै बोलब बाऊर। छोटे बदन कहू बडी बाता, क्षम बतात लखी बाम विधाता। या समाजात व पुण्यस्थानात आपणासारख्या ज्ञानी व पूज्य पुरुषाने विचारले आणि त्यावर मी गप्प बसलो तर मला अविचारी समजले जाईल आणि मी बोलणे हे वेडेपणाचे ठरेल। तरीही मी लहान तोंडी मोठी गोष्ट सांगतो। हे तात, दैव प्रतिकूल आहे असे समजून मला क्षमा करा। आगम निगम प्रसिद्ध पुराणा, सेवा धर्मू कठीण जगू जाना। स्वामी धर्म स्वार्थ ही विरोधू, बैरू अंध प्रेम ही न प्रबोधू। वेद, शास्त्र व पुराणे यांमध्ये हे प्रसिद्ध आहे आणि जगालाही माहीत आहे की सेवा धर्म हा मोठा कठीण आहे। स्वामी धर्म व स्वार्थ यांमध्ये विरोध आहे। दोन्ही एकाच वेळी निभावता येत नाहीत। वैर आंधळे असते आणि प्रेमाला ज्ञान नसते। मी स्वार्थाने बोललो किंवा प्रेमाने बोललो तर दोन्ही गोष्टींमध्ये चूक होण्याची भीती आहे। राखी राम रूख धर्मू व्रतू, पराधीन मोही जानी। सबके सम्मत सर्व हित करिय, पेमू पहिचानी। म्हणून मला पराधीन समजून श्रीरामांचा रोख, धर्म व सत्यव्रत राखून जे सर्वांना संमत असेल व सर्वांसाठी हितकारक असेल ते सर्वांचे प्रेम ओळखून आपणच त्याप्रमाणे करा। भरत बचन सुनी देखी सुभाऊ, सहित समाज सराहत राऊ। सुगम गम मृदू मंजू कठोरे, अर्थू अमित अति आखर थोरे। भरताचे बोलणे ऐकून आणि त्याचा स्वभाव पाहून सर्व समाजासह राजा जनक त्याची वाखाणणी करू लागले। भरताचे बोलणे सुगम पण अगम्य, सुंदर, कोमल पण कठोर होते। त्यात अक्षरे थोडी पण अर्थ अत्यंत अपार भरला होता। जो मुखू मुकुरू निज पानी, गही न जाई अस अद्भुत बानी। भूप भरतू मुनी सहित समाजू, गेजह विबुध कुमुद द्विज राजू। ज्याप्रमाणे आरशात मुख दिसते आणि आरसा हातात असूनही ते मुखाचे प्रतिबिंब पकडता येत नाही, त्याप्रमाणे भरताची अद्भुत वाणी ही सुद्धा पकडता येत नव्हती। आशय समजत नव्हता, कुणाला काही बोलता येईना। तेव्हा राजा जनक, भरत व मुनी वसिष्ठ सर्व समाजाबरोबर देवतारूपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा श्रीराम यांच्याकडे गेले। सुनी सुधी सोच बिकल सब लोगा, मनहू मिनगन नव जल जोगा। देव प्रथम कुल गुरु गती देखी, नीरखी विदेह स्नेह विशेषी। ही वार्ता ऐकून सर्व लोक काळजीने व्याकुळ झाले। ज्याप्रमाणे पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे मासे व्याकुळ होतात, देवांनी प्रथम कुलगुरु वसिष्ठांची प्रेमविव्हळ दशा पाहिली, नंतर विदेहांचे उत्कट प्रेम पाहिले। राम भगतीमय भरतू निहारे, सूर स्वार्थी ह हरी ही हारे। सबको
राम पेममय पेखा भये अलेख सोच बसलेखा. आणि मग श्रीराम भक्तीने ओतप्रोत भरलेल्या भरताला पाहिले. या सर्वांना पाहून स्वार्थी देव घाबरले आणि मनातून निराश झाले. त्यांना सर्वजण श्रीराम प्रेमामध्ये ओथंबलेले दिसून आले. त्यामुळे देव इतक्या काळजीत पडले की सांगता सोय नाही. रामू स्नेह सकोच बसकह सोच सूर राजू रचहू प्रपंच ही पंच मिली नाही त भयऊ अकाजू. इंद्र चिंतेने म्हणू लागला की श्रीरामचंद्र हे स्नेह व संकोचाच्या अधीन आहेत, म्हणून सर्वजण मिळून काहीतरी माया करा, नाहीतर काम बिघडेल असे समजा. सुरन्ह सुमीरी सारदा सराही देवी देव सरनागत पाही. फेरी भरत मती करी निज माया पालू बिभुद कुल करी छलछाया. देवांनी सरस्वतीचे स्मरण करून तिची स्तुती केली आणि म्हटले की हे देवी, आम्ही देव तुझे शरणागत आहोत. आमचे रक्षण कर. आपली माया करून भरताची बुद्धी फिरव. कपट रचून देवांच्या कुलाचे रक्षण कर. बिबुध विनय सुनी देवी सयानी बोली सुरस्वार्थ जड जानी. मोसन कहू भरतमती फेरू लोचन सहस न सूझ सुमेरू. देवांची विनंती ऐकून व ते स्वार्थामुळे मूर्ख झाल्याचे पाहून बुद्धिमती सरस्वती म्हणाली, भरताची बुद्धी पालटा. असे तुम्ही मला सांगता. हजार नेत्रांनीही तुम्हाला सुमेरू सारखा पर्वत दिसत नाही. विधी हरिहर माया बडी भारी सोऊ न भरत मती सकई निहारी. सोमती मोही कहत करू भोरी चंदिनी कर की चंड कर चोरी. ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांची माया मोठी प्रबळ आहे, परंतु ते सुद्धा भरताच्या बुद्धीकडे पाहू शकत नाहीत. त्या बुद्धीला भ्रमात पाडण्यास तुम्ही मला सांगता. अरे चांदणे हे कधी प्रचंड किरणांच्या सूर्याला चोरू शकेल काय? अरे चांदणे हे कधी प्रचंड किरणांच्या सूर्याला चोरू शकेल काय? भरत हृदय सिय राम निवासू तह की तिमिर जहतरनी प्रकाशू. अस कही सारद गई विधी लोका बिबुध बिकल निसी मानहू कोका. भरताच्या हृदयात श्री सीतारामांचा निवास आहे. जेथे सूर्याला प्रकाश असतो तेथे कुठे अंधार राहू शकतो काय? असे म्हणून सरस्वती ब्रह्मलोकी निघून गेली. रात्री चक्रवाक पक्षी जसा व्याकुळ होतो त्याप्रमाणे देव व्याकुळ होऊन गेले. सूर स्वार्थी मलिन सूर स्वार्थी मलिन मन किन्न कुमंत्र कुठा तू. रची प्रपंच माया प्रबल भयभ्रम अरती उचाटू. परंतु मलिन मनाच्या स्वार्थी देवांनी दुष्ट सल्लामसलत करून षडयंत्र रचले. प्रबळ मायाजाल पसरून भय भ्रम अप्रीती आणि उद्वेग पसरून टाकले. करी कुचाली सोचत सुरराजू भरत हात सबू काजू अकाजू. गये जनकू रघुनाथ समीपा सनमाने सब रविकुल दीपा. सनमाने सब रविकुल दीपा. दुष्ट चाल खेळून इंद्र विचार करू लागला की काम होणे न होणे हे सर्व भरताच्या हाती आहे. इकडे जनक, वसिष्ठ मुनी इत्यादींच्या बरोबर श्रीरामचंद्रांच्याकडे गेले. सूर्यकुलाचे दीपक श्रीरामचंद्रांनी सर्वांचा सन्मान केला. समय समाज धर्म अभिरोधा बोले तब रघुबंश पुरोधा. जनक भरत संवादू सुनाई भरत कहाऊती कही सुहाई. तेव्हा रघुकुलाचे पुरोहित वसिष्ठ वेळ, समाज व धर्म यांना अनुकूल असे बोलले. त्यांनी प्रथम जनक व भरत यांच्यात झालेला संवाद सांगितला. नंतर भरताने सांगितलेल्या चांगल्या गोष्टी ऐकविल्या. तात राम जस आयसू देहू सो सबू करे मोर मत एहू.
सुनी रघुनाथ जोरी जुगपानी, बोले सत्य सरल मृदू बानी. नंतर ते म्हणाले, हे रामा, माझ्या मते तुमची जशी आज्ञा असेल तसे सर्वांनी करावे. हे ऐकून दोन्ही हात जोडून श्री रघुनाथ सत्य सरळ व कोमल शब्दांत म्हणाले, विद्यमान आपुनी मिथिलेसु, मोर कहब सब भाती भदेसु. राऊर राय रज्जायसु होई, राऊरी सपथ सही सीर सोई. तुम्ही व मिथिलेश्वर जनक असताना मी काही बोलणे हे अनुचित आहे. तुमची व जनक महाराजांची जी आज्ञा असेल मी शपथेवर सांगतो की ती सर्वांना निश्चितपणे शिरोधार्य होईल. 2. राम सपथ सुनी मुनी जनकू सकूचे सभा समेत, सकल बिलोकत भरत मुखू बनई न उतरू देत. श्री रामांची शपथ ऐकून सर्व सभा मुनी व जनक संकोचून गेले. कुणाला उत्तर देता येईना. सर्व लोक भरताच्या तोंडाकडे पाहू लागले. सभा सकुच बस भरत निहारी, राम बंधू धरी धीरजू भारी. कुसमऊ देखी सनेहू संभारा, बढत बिधी जिमी घटज निवारा. भरताने मोठ्या संकोचाने सभेकडे पाहिले. त्याने मोठा धीर धरून व वेळ वाईट असल्याचे पाहून आपले प्रेम आवर्ते घेतले. ज्याप्रमाणे वाढत जाणाऱ्या विंध्याचलाला अगस्त्य मुनींनी रोखले होते. शोक कनकलोचन मती छोनी, हरी विमल गुण गण जगजोनी. भरत बिबेक बराह बिसाला, अनायास उधरी तेही काला. शोकरूपी हिरण्याक्षाने सर्व सभेची बुद्धिरूपी पृथ्वी हरण केली, जी गुण समूह रूपी जगताला उत्पन्न करणारी होती. भरताच्या विवेकरूपी विशाल वराहाने शोकरूपी हिरण्याक्षाला नष्ट करून विनासायास तिचा उद्धार केला. करी प्रणामू सब कह कर जोरे, रामू राऊ गुर साधू निहोरे. क्षमब आजू अति अनुचित मोरा, कहू बदन मृदू बचन कठोरा. भरताने प्रणाम करून सर्वांना हात जोडले आणि श्री रामचंद्र, राजा जनक, गुरु वसिष्ठ आणि साधू संतांना विनंती करीत म्हटले, आज माझ्या या अत्यंत अयोग्य वर्तनाबद्दल क्षमा करा. मी लहान तोंडी उद्धटपणे बोलत आहे. ही सुमीरी सारदा सुहाई, मानसते मुख पंकजाई. बिमल बिबेक धर्म नयसाली, भरत भारती मंजू मराली. नंतर त्याने हृदयामध्ये सुंदर देवी सरस्वतीचे स्मरण केले. ती त्याच्या मनरूपी मानस सरोवरातून मुखारविंदावर येऊन विराजित झाली. ती निर्मल विवेक, धर्म आणि नीतीपूर्ण भरताची निरक्षीर यांचे विवेचन करणारी वाणीरूपी हंसी झाली. 2. नीरखी विवेक बिलोचननी, नीरखी विवेक बिलोचननी, शिथिल स्नेह समाजू. करी प्रणामू बोले भरतू सुमीरी, सिय रघुराजू. विवेकाच्या नेत्रांनी भरताने पाहिले की सारा समाज प्रेमाने भरून गेला आहे. त्याने सर्वांना प्रणाम केला आणि सीता व रघुनाथांचे स्मरण करून म्हटले, प्रभू पितू मातू सुहृद गुरस्वामी, पूज्य परमहित अंतरजामी. सरल सुसाहिबू सील निधानू, प्रणतपाल सर्वर्ग्य सुजानू. हे प्रभो, तुम्ही पिता माता मित्र गुरु स्वामी पूज्य परम हितैषी व अंतर्यामी आहात. सरळ हृदयी श्रेष्ठ स्वामी, सद्गुणांचे भांडार, शरणागतांचे रक्षक, सर्वज्ञ, समर्थ शरणागत हितकारी, गुणगाहकू अवगुण अघहारी. स्वामी गोसाई ही सरीस गोसाई, मोही समानमय साई दोहाई. समर्थ शरणागताचे कल्याण करणारे
गुणांचा आदर करणारे आणि अवगुण व पाप यांचे हरण करणारे आहात. हे स्वामी तुमच्यासारखे स्वामी तुम्हीच आहात आणि स्वामींचा अपराध करणारा माझ्यासारखा मीच आहे. प्रभू पितू बचन मोह बस पेली, आयऊ इहा समाजू सकेली. जग भलपोच उंच अरुनीचू, अमिय अमरपद माहुरू मीचू. मी मोहामुळे तुमच्या व वडिलांच्या वचनांचे उल्लंघन करून आणि समाज गोळा करून येथे आलो आहे. जगामध्ये चांगले वाईट उच्च नीच, अमृत व अमरपद, विष व मृत्यू इत्यादी राम रजाई मेट मन माही, देखा सुना कतहु कोऊ नाही. सोमई सब विधी किन्ही ढिठाई, प्रभू मानी स्नेह सेवकाई. यांपैकी असा कोणीही पाहिला किंवा ऐकला नाही की ज्याने श्री रामचंद्रांची आज्ञा मोडली. मी सर्व प्रकारे ते धाष्टर्य केले, परंतु प्रभूंनी ते स्नेह व सेवा असेच मानले. 2. कृपा भलाई आपनी नाथ किन्न भल मोर, दूषण भेद भूषण सरिस सुजसू चारू चहू ओर. हे नाथ, तुम्ही आपल्या कृपेने व चांगुलपणाने माझे चांगलेच केले, त्यामुळे माझे दोष सुद्धा भूषण ठरले. चोहीकडे माझी उत्तम कीर्ती पसरली. राउरी रीती सुबानी बडाई, जगत विदित निगमागम गाई. कूर कुटिल खल कुमती कलंकी, नीच निसील निरिस निसंकी. हे नाथ, तुमची नीती आणि सुंदर महिमा जगात प्रसिद्ध आहे आणि त्याचे गायन वेद व शास्त्रांनी केले आहे. जे क्रूर, दुष्ट, कुबुद्धी, कलंकी, नीच, शीलरहित, नास्तिक व निर्भय आहेत, तेऊ सुनी शरण सामुहे आये, सकृत प्रणामू कि हे अपनाये. देखी दोष कबहू न उर आने, सुनी गुण साधू समाज बखाने. तेही शरण येऊन समोर आल्यावर एकदा प्रणाम करताच त्यांना तुम्ही आपलेसे केले. त्या शरणागतांचे दोष कधी मनात ठेवले नाहीत आणि त्यांचे गुण ऐकून साधू समाजात त्यांची वाखाणणी केली. को साहिब सेवकही नेवाजी, आपू समाज साज सब साजी. निज करतूती न समुझीय सपने, सेवक सकुच सोचू ऊर अपने. अशा प्रकारे सेवकाच्या सर्व गरजा पूर्ण करणारा व सेवकावर कृपा करणारा स्वामी कोण आहे? शिवाय स्वप्नातही आपण सेवकासाठी काही केले आहे असे न मानता उलट सेवकाला संकोच वाटू नये याचीच तुम्ही मनापासून काळजी घेता. सोगो साई नहीं दूसर कोपी, भुजा उठाई कहू पनरोपी. पशु नाचत सुक पाठ प्रवीणा, गुण गती नट पाठक आधीना. मी दोन्ही हात उभारून प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुमच्यासारखा दुसरा कोणीही स्वामी नाही. वानर इत्यादी पशु नाच करतात. पोपट शिकविल्यावर बोलण्यात कुशल होतात, परंतु पोपटाच्या बोलण्याचा गुण व पशुचे नाचणे हे नाचविणाऱ्याच्या आणि शिकविणाऱ्याच्या हाती असते. 2. यो सुधारी सनमानी जनकीये साधू सिरमोर, को कृपाल बिनु पाली है बिरिदावली बरजोर. अशा प्रकारे आपल्या सेवकाची चूक सुधारून व त्याला सन्मान देऊन तुम्ही त्याला साधूंचा शिरोमणी बनविता. हे कृपाळू, तुमच्या विना आपल्या बिरुदावलीचे असे आग्रहाने पालन करणारा दुसरा कोण आहे? सो कसनेह की बाल सुभाए, आयऊ लाई रजायसु बाए. तबहु कृपाल हेरी निज ओरा, सबही भाती भल मानेऊ मोरा. मी शोकाने किंवा स्नेहाने आपल्या बाल स्वभावानुसार आज्ञा न मानता निघून आलो.
तरीही हे कृपाळू स्वामी, तुम्ही आपल्या स्वभावानुसार सर्व प्रकारे माझे कृत्य चांगलेच मानले. देखे उपाय सुमंगल मूला, जाने स्वामी सहज अनुकूला. बडे समाज बिलो केऊ भागू, बडी चूक साहिब अनुरागू. मी सुंदर मांगल्याचे मूळ असलेल्या तुमच्या चरणांचे दर्शन घेतले, तेव्हा स्वामी माझ्यावर स्वतःच अनुकूल आहेत हे मी जाणले. माझ्याकडून एवढी मोठी चूक होऊनही स्वामींचा माझ्यावर किती लोभ आहे हे एवढ्या मोठ्या समाजामध्ये मी स्वतःचे भाग्य असल्याचे जाणले. कृपा अनुग्रहू अंगू अघाई, किन्नी कृपा निधी सब अधिकाई. राखा मोर दुलार गोसाई, अपने सील सुभाय भलाई. कृपा निधानांनी माझ्यावर संपूर्णपणे कृपा केली, अनुग्रह केला. माझी योग्यता नसतानाही हे खूपच केले. हे स्वामी, तुम्ही आपल्या शील, स्वभाव आणि चांगुलपणाने माझे प्रेम राखले. नाथ निपट मै किन्नी ढिठाई, स्वामी समाज सकोच बिहाई. अविनय विनय जथा रुची बानी, क्षमीही देऊ अति आरती जाणी. हे नाथ स्वामी व समाज यांची भीड न बाळगता मी मन मानेल तसे बोलण्याचे धारिष्ट्य केले. हे देवा, माझी व्याकुळता जाणून तुम्ही मला क्षमा करावी. सुहृद सुजान सुसाहिबी सुहृद सुजान सुसाहिबही बहुत कहब बडी खोरी. आयसु देय देव अब सबई सुधारी मोरी. अकारण हित करणाऱ्या सुहृद, बुद्धिमान व श्रेष्ठ स्वामींना जास्त सांगणे हा अपराध आहे. म्हणून हे देव, आता मला आज्ञा द्या. तुम्ही मला सर्वतोपरी सांभाळून घेतले. प्रभू पद पदुम पराग दोहाई, सत्य सुकृत सुख सीव सुहाई. सो करी कहू हिये अपने की, रुची जागत सोवत सपने की. हे प्रभू, तुमच्या चरणांची धूळ ही सत्य, पुण्य व सुख यांची मोठी परिसीमा आहे. तिचे स्मरण करून मी आपल्या हृदयातील जागेपणी, झोपेत व स्वप्नातही असणारी इच्छा सांगतो. सहज स्नेह स्वामी सेवकाई, स्वार्थ छल फल चारी बिहाई. अज्ञासमन सुसाहिब सेवा, सो प्रसादू जन पावे देवा. ती इच्छा की कपट, स्वार्थ आणि अर्थ कामादी चारी फले सोडून स्वाभाविक प्रेमाने स्वामींची सेवा करणे हीच आहे. आणि आज्ञा पालनासारखी स्वामींची दुसरी कोणतीही श्रेष्ठ सेवा नाही. म्हणून हे देवा, आता तोच आज्ञारूप प्रसाद सेवकाला मिळावा. अस कही प्रेम बिबस भये भारी, पुलक शरीर बिलोचन बारी. प्रभू पद कमल गहे अकुलाई, समऊ स्नेहू न सो कही जाई. असे म्हणून भरत प्रेमात मग्न झाला. त्याचे शरीर पुलकित झाले, डोळ्यात प्रेमाश्रू दाटले. व्याकुळ होऊन त्याने प्रभू रामचंद्रांचे चरण कमल धरून ठेवले. तो प्रसंग व ते प्रेम यांचे वर्णन करता येणार नाही. कृपा सिंधू सनमानी सुबानी, बैठाए समीप गही पानी. भरत बिनय सुनी देखी सुभाऊ, सीथिल स्नेह सभा रघुराऊ. कृपा सिंधू श्रीरामचंद्रांनी सुंदर वाणीने भरताचा मान राखून त्याचा हात धरून त्याला आपल्या जवळ बसवून घेतले. भरताची विनंती ऐकून व त्याचा स्वभाव पाहून सर्व सभा आणि श्री रघुनाथ स्नेहामुळे स्वतःला हरून बसले. रघुराऊ सीथिल स्नेह साधू समाज मुनी मिथिला धनी. मनमहू सराहत भरत भायप भगती की महिमा घनी. भरत ही प्रशंसत विबुध बरशत सुमन, मानस मलिन से. तुलसी बिकल सब लोग सुनी सकूचे, निसागम नलिन से.
श्री रघुनाथ, साधू समाज, मुनी, वसिष्ठ आणि मिथिलापती जनक हे स्नेहाने ओथंबून गेले. सर्वजण मनातल्या मनात भरताचे बंधू प्रेम आणि त्याच्या भक्तीचा महिमा यांची खूप प्रशंसा करू लागले. देव नाईलाजाने भरताची प्रशंसा करून त्याच्यावर फुले उधळू लागले. तुलसीदास म्हणतात, सर्व लोक भरताचे भाषण ऐकून व्याकुळ झाले आणि ज्याप्रमाणे रात्र झाल्यावर कमळ कोमेजते तसे म्लान झाले. सो देखी दुखारी दीन दुहू समाज नर नारी सब, मघवा महामलिन मुळे मारी मंगल चहत. दोन्ही समाजांतील सर्व स्त्री पुरुष दीन व दुःखी झालेले पाहून महामलिन मनाचा इंद्र मेलेल्याला मारून आपले मंगल व्हावे अशी इच्छा करीत होता. कपटकुचाली सी वसुर राजू, पर अकाज प्रिय आपन काजू. काक समान पाक रिपू रीती, छली मलिन कतहू न प्रतीती. इंद्र हा कपट व वाईट चालीची परिसीमा होता. त्याला दुसऱ्याची हानी आणि आपला लाभ आवडे. इंद्राची रीत कावळ्यासारखी होती. तो कपटी आणि मलिन मनाचा होता आणि त्याचा कुठेही व कुणावरही विश्वास नव्हता. प्रथम कुमत करी कपटू संकेला, सो उचाटू सब के सिर मेला. सूर माया सब लोग बिमोहे, राम प्रेम अतिशय न बिछोहे. प्रथम त्याने वाईट विचार करून कपट रचले. नंतर त्याने आपल्या मनातील कपटी मळमळ सर्वांच्या डोक्यात भरली आणि देव माया टाकली. तिने सर्व लोकांना खूप मोहित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे श्रीरामांच्या बद्दलचे प्रेम पूर्णपणे नाहीसे झाले नाही. भय उचाट बस मन थीर नाही, छन बन रुची छन सदन सोहाही. दुविध मनोगती प्रजा दुखारी, सरित सिंधू संगम जनुबारी. भय व इंद्राच्या माया प्रयोगामुळे कुणाचे मन स्थिर नव्हते. एका क्षणी त्यांना वनात राहण्याची इच्छा होई आणि दुसऱ्या क्षणी त्यांना घर बरे वाटू लागे. मनाच्या द्विधा अवस्थेमध्ये प्रजा दुःखी झाली. जसे नदी व समुद्र यांच्या संगमाचे पाणी क्षुब्ध होते, तशी प्रजेच्या मनाची स्थिती झाली. दुचितकतहु परी तोषू न लहही, एक सन मरमू न कहही. लखी ही हंसी कह कृपा निधानू, सरिस स्वान मघवान जुबानू. चित्त द्विधा झाल्यामुळे त्यांना समाधान वाटत नव्हते. शिवाय दुसऱ्याला आपल्या मनातील ही गोष्ट सांगताही येईना. कृपानिधान रामचंद्र यांची ही दशा पाहून मनात हसून म्हणाले. कृपानिधान रामचंद्र त्यांची ही दशा पाहून मनात हसून म्हणाले, कुत्रा, इंद्र आणि युवक एकसारख्या स्वभावाचे असतात. पाणिनीने श्वन कुत्रा, युवन तरुण, मघवन इंद्र या तिन्ही शब्दांची रूपे एकसारखी होतात असे एका सूत्रात सांगितले आहे. तो संदर्भ येथे आहे. 2. भरतु जनकु मुनी जन सचिव साधू सचेत बिहाई, लागी देव माया सबही जथा जोगू जनु पाई. भरत, जनक, मुनिजन, मंत्री आणि ज्ञानी साधू संत यांना सोडून इतर सर्वांवर प्रत्येक मनुष्याच्या प्रकृती व स्थितीप्रमाणे देवमायेचा प्रभाव पडला. कृपा सिंधुलखी लोग दुखारे, निज स्नेह सूरपती छलभारे. सभाराऊ गुरमही सुरमंत्री, भरत भगती सब कै मती जंत्री. कृपा सिंधू श्रीरामांनी आपल्या प्रेमाने व इंद्राच्या अनिवार्य मायेमुळे लोक दुःखी असल्याचे पाहिले. सभा राजा जनक गुरु ब्राह्मण मंत्री इत्यादी सर्वांना भरताच्या भक्तीने आपल्या अधीन केले.
राम ही चितवत चित्र लिखेसे, सकुचत बोलत वचन सिखेसे, भरत प्रीती नती विनय बडाई, सुनत सुखद बरनत कठीणाई. सर्व लोक चित्राप्रमाणे स्तब्ध होऊन श्रीरामचंद्रांकडे पाहत होते. पढवल्याप्रमाणे संकोचाने बोलत होते. भरताची प्रीती, नम्रता, विनय व महिमा हे ऐकण्यास सुखद होते, परंतु त्यांचे वर्णन करणे फार कठीण. जासू बिलोकी भगती लवलेसू, प्रेम मगन मुनिगण मिथिलेसू, महिमा तासू कहे किमी तुलसी, भगती सुभाय सुमती हिय हुलसी. ज्याच्या भक्तीचा लवलेश पाहून मुनिगण व मिथिलेश्वर जनक हे प्रेममग्न झाले, त्या भरताचा महिमा तुलसीदास कसा सांगणार. भरताची भक्ती व सुंदर भाव पाहून कवीच्या हृदयातील सुबुद्धी विकसित होत होती. आपू छोटी महिमा बडी जानी, कभी कुल कानी मानी सकुचानी, कही न सकती गुण रुचि अधिकाई, मती गती बाल बचन की नाई. परंतु कवीची ती बुद्धी स्वतःला लहान व भरताचा महिमा मोठा समजून कवी परंपरेची मर्यादा मानून संकोच पावत होती. तिला गुणांची खूप आवड होती, परंतु ते ती सांगू शकत नव्हती. त्यामुळे बुद्धीची गती बालकांच्या बोलांप्रमाणे खुंटीत झाली. भरत बिमल जसू बिमल विधू सुमती चकोर कुमारी, उदित बिमल जन हृदय नभ एकटक रही निहारी. भरताची निर्मल कीर्ती ही निर्मल चंद्रमा आहे आणि कवीची सुबुद्धी ही चकोरी आहे. ती भक्तांच्या हृदयरूपी निर्मल आकाशात तो चंद्रमा उगवल्याचे पाहून त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली. मग वर्णन कसे करणार. भरत सुभाऊ न सुगम निगमहू, लघुमती सापलता कबी छमहू, कहत सुनत सती भाऊ भरत को, सिय राम पद होई न रतको. भरताच्या स्वभावाचे वर्णन वेदांनाही सुगम नाही, म्हणून माझ्या तुच्छ बुद्धीच्या चांचल्याबद्दल कवीजनांनी क्षमा करावी. भरताचा स्वभाव सांगताना व ऐकताना कोण मनुष्य श्री सीतारामांच्या चरणी अनुरक्त होणार नाही. सुमिरत भरतही प्रेमू राम को, जेही न सुलभू तेही सरिस बाम को, देखी दयाल दसा सब ही की, राम सुजान जानी जन जी की. भरताचे स्मरण केल्याने ज्याला श्रीरामांचे प्रेम लाभले असेल त्याच्यासारखा दुर्दैवी भरताचे स्मरण केल्याने ज्याला श्रीरामांचे प्रेम लाभले नसेल त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोण असणार. दयाळू आणि ज्ञानी श्रीरामांची सर्वांची ती दशा आणि भक्त भरताच्या मनाची अवस्था जाणली. धर्मधुरीन धीर नय नागर, सत्य स्नेहशील सुख सागर, देसू कालू लखी समऊ समाजू, नीती प्रीती पाल करघु राजू. आणि धर्मधुरंधर, धीर, नीती, चतुर, सत्य, स्नेहशील आणि सुखाचे समुद्र असलेले आणि नीती प्रीतीचे पालन करणारे श्री रघुनाथ देश, काल, प्रसंग व समाज पाहून बोले वचन बानी सर बसूसे, ही तपरी नाम सुनत ससी रसूसे, तात भरत तुम धर्म धुरीना, लोक बेद बीद प्रेम प्रबीना. त्याप्रमाणे बोलू लागले. ते बोलणे जणू वाणीचे सर्वस्वच होते, परिणामी हितकारक व ऐकण्यास चंद्राच्या अमृतासारखे होते. ते म्हणाले, कुमार भरता, तू धर्माची धुरा धारण करणारा आहेस, लोकव्यवहार व वेद जाणणारा आहेस आणि प्रेमाचे निधान आहेस. करम वचन मानस बिमल तुम्ह समान तुम्ह तात, गूर समाज लघु बंधू गुण कुसमय किमी कही जात. बाबा रे, काया वाचा मनाने निर्मल असा तुझ्यासारखा तूच आहेस. गुरुजनांच्या समाजामध्ये आणि अशा वाईट प्रसंगी लहान भावाचे गुण कसे सांगता येतील.
जानहु तात तरनी कुल रीती, सत्यसंध पीतू कीर्ती प्रीती, समऊ समाजू लाज गुरजन की, उदासीनहित अनहित मन की. हे वत्सा, तू सूर्यकुलाची रीत, सत्य प्रतिज्ञ, पित्याची कीर्ती आणि प्रीती, प्रसंग समाज आणि गुरुजनांची मर्यादा, तसेच उदासीन मित्र व शत्रू या सर्वांच्या मनातील जाणतोस. तुम ही विदित सबही कर करमू, आपण मोर परम हित धरमू, मोही सब भाती भरोस भरोस तुम्हारा, तदपि कहू अवसर अनुसारा. तुला सर्व कर्तव्यांची व स्वतःच्या व माझ्या परम हितकारक धर्माची जाण आहे. जरी माझा सर्व प्रकारे तुझ्यावर विश्वास आहे, तरीही मी प्रसंगानुरूप काही सांगतो. तात तात बिनु बात हमारी, केवल गुरुकुल कृपा संभारी. न तरु तात तात बिनु बात हमारी, केवल गुरुकुल कृपा संभारी. न तरु प्रजा परिजन परिवारू, हे मही सहित सबू होत खुआरू. हे बंधो, वडिलांच्या अनुपस्थितीत केवळ कुलगुरू वसिष्ठांच्या कृपेने आम्हाला सांभाळून घेतले, नाही तर आमच्यासह प्रजा कुटुंब परिवार या सर्वांची वाताहत झाली असती. जऊ बिनु अवसर अथव दिनेसु, जग के ही कहू न होई कलेसु. तस उत्पातू तात विधी किन्हा, मुनी मिथिलेस राखी सबू लिन्हा. जर अवेळी सूर्याचा अस्त झाला तर मग सांग, जगात कुणाला धक्का बसणार नाही. तशाच प्रकारचा उत्पात विधात्याने पित्याच्या अवेळी मृत्यूने घडवला आहे. परंतु पूज्य वसिष्ठांनी व मिथिलेश्वरांनी सर्वांना सांभाळले. दो आज काज सब लाज पती धर्म धरणी धनधाम, भूर प्रभाऊ पालिही सबही भल होईही परिणाम. राजाचे सर्व कार्य, मर्यादा, प्रतिष्ठा, धर्म, पृथ्वी, धन, घर या सर्वांचे पालन गुरुजींचा प्रभाव करील आणि परिणाम शुभ होईल. सहित समाज तुम्हार हमारा, घर बन गुर प्रसाद रखवारा. मातू पिता गुर स्वामी निदेसू, सकल धर्म धरणी धरसेसू. गुरुजींचा अनुग्रह हाच घरामध्ये व वनामध्ये समाजासह तुझा व आमचा रक्षक आहे. माता पिता गुरु आणि स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे हे संपूर्ण धर्मरूपी पृथ्वीला धारण करणाऱ्या शेषासारखे आहे. सो तुम करहू करावहू मोहू, तात तरनी कुल पालक होहू. साधक एक सकल सिधी देनी, कीर्ती सुगती भूतीमय बेनी. भरता तू तेच कर, माझ्याकडून करून घे आणि सूर्यकुलाचा रक्षक बन. साधकासाठी ही एकच आज्ञा पालन रूपी साधना पूर्ण सिद्धी देणारी आहे. ती कीर्ती, सद्गती आणि ऐश्वर यांची त्रिवेणी आहे. सो विचारी सही संकटू भारी, करहू प्रजा परिवारू सुखारी. बाटी बीपती सबही मोही भाई, तुम ही अवधी भरी बडी कठीणाई. याचा विचार करून मोठे संकट सोसूनही तू प्रजेला व कुटुंबाला सुखी कर. हे बंधू, माझी विपत्ती सर्वांनी वाटून घेतली, परंतु तुला मात्र 14 वर्षांच्या अवधीत मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत. जानी तुम्ही मृदू कहू कठोरा, कुसमय तातन अनुचित मोरा. होही कुठायसू बंधू सहाय, ओढी अही हात असनीहू के घाय. तू कोमल आहेस हे माहीत असूनही मी वियोगाची कठोर गोष्ट सांगत आहे. कठीण प्रसंगी हे सांगणे माझ्या दृष्टीने अयोग्य नाही, कारण कठीण प्रसंगी थोरला भाऊच मदत करतो. वज्राचे प्रहार हातानेच अडवता येतात. दो सेवक करपद नयन, से मुख सो साहिबू होई. तुलसी प्रीती की रीती सुनी, सुकबी सराहही सोयी. सेवक हा हात, पाय व नेत्रांच्या सारखा आणि स्वामी हा मुखासारखा असला पाहिजे. तुलसीदास म्हणतात की सेवक स्वामी यांच्या प्रेमाची अशी रीत ऐकून सुकवी तिची स्तुती करतात.
सभा सकल सुनी रघुबर बानी, प्रेम पयोधी अमिय जनुसानी, सीथिल समाज स्नेह समाधी, देखी दसा चूप सारद साधी. श्री रघुनाथांची प्रेमरूपी समुद्रातील अमृताने ओथंबलेली वाणी ऐकून सर्व समाजावरील दडपण उतरले व सर्वांना प्रेमाची समाधी लागली. ही दशा पाहून सरस्वती सुद्धा मौन झाली. भरतही भयऊ परम संतोषू, सन्मुख स्वामी विमुख दुख दोषू, मुख प्रसन्न मन मीटा विदाशू, भाजनु गुंगेही गिरा प्रसादू. भरताला फार संतोष वाटला. स्वामी अनुकूल होताच त्याचे दुःख व दोष पळून गेले. त्याचे मुख प्रसन्न झाले आणि मनातील विषाद दूर झाला. जणू मुख्यावर सरस्वतीची कृपा झाली.